जे सुख मला हवं होतं तेच सुख मला मिळालं. तर लग्न झाल्यानंतर प्रत्येकीला वाटत असत एक ना एक दिवस आपण आई व्हावं. आणि तोच दिवस माझ्या जीवनात येणार आहे. जवळजवळ 9 महिन्यांचा कालावधी पूर्ण होत आलेला आहे. काही कालावधीतच मी एका बाळाची आई, कन्या होऊ दे किंवा पुत्र होऊ दे, पण मला मातृत्व लाभेल. मातृत्वाच्या महान मंगल साक्षात्काराला मी अंतर पाहिजे. आनंदित होईल. आता हे काही जमत नाही हो. काय पोटासाठी काहीतरी करावं लागतं, नाहीतर आता काही खरं नाही. आता हे म्हातार पण काही कामाचं नाही. पण काय आहे झालंय, आमच्या जागेसाठी बरेच जण तळमळत आहे. म्हातार पण एकदा झालं, एकदा वर गेले की दुसरे आमच्या जागेवर यायला बाब आहे. पण तशी मी काही जाणाऱ्यात की नाही, ती बसून बसून झालं तरी राहील. पण काय झालं माहितीये का, महाराणींची ख्याती कीर्ती ऐकली आणि म्हणे त्यांना दिवस गेले आणि बाळंत पण त्यांचं जवळ आलंय. आता काय बाळंतपण म्हटल्यानंतर उत्तम सुईण म्हणजे मी. मला माहित आहे आताच्या बायकांचं कसं आहे, कळी येण्या अगोदर मुलं व्हायला हवी आणि त्या युक्तीत मी पटायचंय. कळी येण्या अगोदर बाळंतपण मी करते, कुणाला कळणार सुद्धा नाही. आणि म्हणून यांचं बाळंतपण करण्यासाठी आले खरी, पण हात द्यायला हवी. अहो महाराणी अनंत मोहिनी, आजीबाई नमस्कार करते. आता काही वागता येत नाही. वेदना बऱ्याच होत आहेत, पण काय करणार, पोट भरायला पाहिजे म्हणून आले. ऐकला तुम्हाला भूक लागली? भूक नाही हो, गरीब आहात. गरीब आहे, पोट भरत नाही तुम्ही म्हणून आमच्या जवळ राहा, सगळी शुश्रूषा केली जाईल. बरं तुम्ही नाही, मी तुमच्या जवळ राहायलाच आले. राहायला आला? हो मला माहित आहे, ऐकून माहित आहे, तुमची ख्याती कीर्ती माहित आहे. तुम्ही एका जीवाचे नाही, तुम्ही 2 जीवांचे आहात. तुमचे दिवस जवळ आलेले आहेत. अहो तसं नव्हे, आता बाळंतपणाचे दिवस जवळ आले. आणि काय आताच्या स्त्रियांना बाळंतपण म्हणजे कळी येण्या अगोदर बाळंतपण व्हायला हवं. आणि त्यातल्या त्यात माझा तर अनुभव आहे ना, कळी येण्या अगोदर बाळंतपण मी सहज तुम्ही कळणार सुद्धा नाही. अनुभवानं बोलताय. हो 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 होय, बरंच झालं. होय, बरंच म्हणजे जाण्याची वेळ, लाकडं पुढं चालताय. पण आपली आजीबाई आता तुम्हीच सांगितलं म्हणून सांगते. लाकडं पुढे गेली आणि तुम्ही इकडे कशाला? त्याला कारण आहे, लाकडं पुढे जात आहेत पण अग्नी लावायला कुणी नको. तुम्हाला नेते आहे माझ्या बरोबर. आता तुम्ही माझ्या बरोबर आलात की सगळं बरं होणार. आता काय आहे, मी एकटे कसे जाणार, तुम्ही माझ्या बरोबर चला. आजीबाई एवढी सर्वसामान्य मी नाही, एक महाराणी आहे. एक लक्षात ठेवा, तुम्हाला सर्व सामान्य असू दे नाहीतर महाराणी होत, एकदा जायचंय म्हटल्यानंतर जायचंय, ते कुणाला कधी चुकणार नाही. पण मी तसं नाही. काय तुमचं जर असं असेल तर मी आज्ञा करते.
काही आमच्या या काशीतील म्हणजे तेच काम करणारी महत्वाची माणसं आहेत. हा, म्हणजे तुमच्या इकडे वेगळी माणसं असतात. आमच्याकडे सगळे सारखे असतात. मोठ्यापासून छोट्यापर्यंत, छोट्यापासून मोठ्यापर्यंत. असो असो मी आले. आता काय आहे, तुमचं पाळणपण करण्याची माझी इच्छा आहे. नाही म्हणू नका, बरंच बोललो, पाया पडते. पाया पडू नका. काय आहे तुमची, म्हणजे आता तुम्ही म्हटलात म्हणून तुम्ही महाराणी आहात. आता या महाराणींचं बाळंतपण करण्याचं भाग्य जर मला मिळत असेल तर त्याहीपेक्षा आनंद आहे. म्हणजे एकदा तुमचं बाळंतपण केलं की मी माझी लाकडं गेली तिकडे जायला मोकळी झाली. तेव्हा नाही म्हणू नका, मी तुमचं बाळंतपण करते. इच्छा चांगली आहे. हो हो कारण एवढे सगळे पुढे गेले तरी सुद्धा तुम्ही मागे राहून क्रांती हो हो, इच्छा इच्छा का हे एक चांगलं कर्तव्य आहे. हो पण काय झालं? पण हे तुमच्याकडून मी असं काही नाही करणार. त्याचं कारण असं अहो, स्त्रीचं बाळंतपण करायला स्त्री असायला हवी. मी आहे म्हणून तुम्हाला सांगते. हे तुमच्याकडे नको म्हणजे आणखी कोण तुमच्या जवळ आहे की का? सगळे निर्णय राजकर्ते घेतात हा? आणि सर्व करण्यासाठी राजकर्ते समर्थ आहेत. म्हणजे म्हणजे स्वामी. तुमचं बाळंतपण करायला तुमचे स्वामी? अरे देवा, ऐकून माहित होत स्त्रियांचं बाळंतपण म्हातारी माणसं करतात, अनुभवी करतात. पुरुष कधी करताना मी बाळंतपण ऐकलं नव्हतं. पण असो, आता काय आहे, मी आले म्हटल्यानंतर परतून तर जाणार नाही. तेव्हा तुमचं बाळंतपण हे बाळंतपण मी करते. नंतर तर ते त्यांना कुणीतरी आजीबाई आली होती. आजीबाई चालली होती आणि ती मला म्हणत होती की तुमचं बाळंतपण मी करणार आहे. मी नाही म्हणून सांगितलं. मी म्हटलं माझे स्वामी आहे. मी तुमच्याकडे कुणालाही पाठवलेलं होतं. मग तुम्ही जर पाठवलं नाही तरी सुद्धा त्या जबरदस्ती करत होत्या. माझ्या शरीराला स्पर्श करून जबरदस्ती करत होत्या. विठंडा योगिनी म्हणतात मला. म्हणजे तू सुद्धा एक दैवी तत्वातील घटक. अगदी 64 योगिनीतील योगिनी म्हणतात मला. मग दैवी विठंडा योगिनी. दैवी तत्व जर का तुझ्या अंगी आहे, अंश तुझ्या दैवी तत्वाचा आहे, मग कशा प्रकारे तो तयार रूप घेऊन राजकर्त्याच्या पत्नीच्या महालिका एकाच गोष्टीसाठी वाकड्या प्रश्नाला वाकड्या प्रश्नाचं उत्तर द्यावं आणि आपलं इच्छेचं साध्य करावं. तू केलेली गोष्ट म्हणजे स्वतःच्या इच्छेसाठी ज्या ठिकाणी तू उभा आहेस त्या काशीचं अधिपत्य म्हणजे शिवशंभू महादेवांचं. हे त्यांचं त्यांना देण्यासाठी तू तयार का झाला नाहीस? शिव शंभू महादेवांना काशी प्रदान करण्यासाठी मी तयारच आहे. शिव शंभू जर का आत्ता माझ्या समोर येतील मी त्यांना ती देईन. पण या पूजेच्या देवता आल्या, त्यांनी आमच्या समोर वेगळेच प्रश्न उपस्थित केले. तुमचा जर का हा प्रश्न असेल, मी काशी प्रदान करतो शिव शंभू महादेवांना, तुम्ही काशी जाणार. एक लक्षात ठेव राजा, माणूस म्हटल्यानंतर प्रत्येक माणसाला आपली आई ओळखायला हवी. शिव देवाला इथपर्यंत आणण्यापेक्षा तू जर का भक्ती प्राबल्याचा जर का तत्व असेल तर त्या भक्ती प्राबल्याचा योग्य करून देवाजवळ जाऊन तू काशी प्रदान करणं हेच तुझं भक्ती तत्व होतं. काशीतून शिव शंभू महादेवांना मी जाणून सांगितलं नाही. काशीतून शिव शंभू महादेव स्वतःच्या निर्णयाने गेले. 60 वर्ष अवर्षण पडलं होतं. मग ते 60 वर्षाचं अवर्षण विरंचिताने ही काशी माझ्या स्वाधीन केली. त्यावेळी मला शब्द दिला 80 सहस्त्र वर्ष म्हणजे 80,000 वर्ष ही काशी मी उपभोगू शकतो. मग तुम्ही मध्यंतरी अडथळा काय निर्माण करता? एकाच गोष्टीसाठी ज्या वेळी सत्यलोकीच्या देवानं दिली गेली
त्याच वेळी तुमच्या मुखातून निघणारे शब्द की ज्या ठिकाणी मी आहे ही काशी उपभोगत असताना कोणी हस्तक्षेप करू नये आणि माझ्याकडून माझी इच्छा परिपूर्ण झाल्याशिवाय मी काशी प्रदान करणार नाही हे शब्द राजा तुझे होते एवढंच नव्हे तर स्वार्थी बुद्धीचे हे शब्द आम्हाला मान्य नाही अर्थात शिवाची काशी श्रीमंतेकाला तुला द्यायलाच हवी मी इथला जावई नव्हे, मी इथला राजकर्ता आहे. अगदी त्यामुळे काही काळ इथं राहून ही काशी सोडून जा असं तुम्ही मला सांगू शकत नाही, कारण पाहुणचारासाठी मी इथं आलो नाही. राजा 80,000 वर्ष विरांचितांनी ही माझ्या स्वाधीन केलेली आहे, तेव्हा 80,000 वर्ष या काशीवर माझाच अधिकार आहे. राजा तू इथला जावई नसशील पण जावई व्हायला पाहत असशील तर तुझं ते स्वप्न कधी पूर्ण होणार नाही. त्याच्या मुळाशी कारण आहे तर का तुझ्या मनात स्वार्थ नसला असता तर ज्यावेळी तुझं लग्न प्रथम झालं होतं अजून सुद्धा विरांचीला लग्नाची इच्छा प्रदर्शित करून अनंत बहिणीशी लग्न करून घेतलंय. आता तुझा स्वार्थ आहे त्या स्वार्थाला आयबंद घातल्याशिवाय दोघींनी मागत नाही. क्षत्रियांचा धर्म आहे, क्षत्रिय किती विरोध करू शकतो आणि उक्तीप्रमाणे मी केलं, मी माझ्या धर्मनीतीप्रमाणे वागलो, यात माझा कोणताही स्वार्थ नाही. पण ज्या की विरंचितांनी आम्हाला शब्द दिला 80,000 वर्ष ही काशी भो, मग जर का विरंचितांनी शब्द दिला तुम्ही सारे विरंचितांना जाऊन येता विचारा. त्याच्या मुळाशी कारण आहे विरांचीनं देण्याचं कर्तव्य केलं त्या विरांचींना आम्ही बाजूला ठेवलंय पण तुला ते कळलं होतं तुला ज्यावेळी दाखवू देऊ त्यावेळी आम्ही माघारी जाऊ. म्हणजे ज्याला हे धर्म कार्य माझ्या हाती दिलं त्या देवतेला जर का तुम्ही काही क्षण बाजूला ठेवलं असाल तर ज्या ज्या देवता माझ्या समोर येतील त्या प्रत्येक देवतेला संघर्ष आणि प्रतिकार मी पण करेन. जर का तू प्रतिकार करत असेल देवतांशी वैद्यक करण्याचा प्रयत्न करत असेल तर तुझी योग्यता तुझी ताकद तुला दाखवली असणार. तो संघर्ष हिरा शोभला कोंडली, हिरा शोभला, शोभला, शोभला कोंडली, रचित माणिका, कोणतीही देवता आमच्या समोर या, कोणत्याही रूपाला या, राजकर्ता आणि वेदना